नमस्कार मित्रांनो, विधानसभेच्या निवडणुका झाल्या. आता सध्या सर्वांना आतुरता आहे ते म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची. तसं विचार केला तर भारतामध्ये निवडणुकांना काही कधीच त्या ठिकाणी विश्रांती नसते. सतत कोणती ना कोणती निवडणूक देशामध्ये चालू असते आणि या सर्व गोष्टी सध्या आपल्या भारतामधील नागरिकांना सवयीच्या झालेल्या आहेत. निवडणुका नसल्या तर आपल्याला सुद्धा करमत नाही, अशी सध्या परिस्थिती या निवडणुकांनी करून ठेवलेली आहे. परंतु या सर्व गोष्टींमध्ये सध्या मुंबई महानगरपालिकेची निवडणूक मात्र अत्यंत प्रतिष्ठेची आणि जिद्दीचीच म्हणावी लागेल. कारण 40-50 हजार कोटी रुपयाचं बजेट असलेली आशिया खंडातील सर्वात मोठी महानगरपालिका म्हणून मुंबई महानगरपालिकेकडे पाहिलं जातं. मुंबई महानगरपालिकेमध्ये खऱ्या अर्थानं अनेक पैशाची गणित समीकरणं होत असतात आणि त्यामुळं एका बाजूला महाराष्ट्र राज्याचं सत्ता आणि दुसऱ्या बाजूला मुंबई महानगरपालिका, ह्या दोन्हीच तोलामोलाच्या या सत्ता समजल्या जातात. सध्या मुंबई महानगरपालिकेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं कसल्याही परिस्थितीमध्ये मुसंडी मारायचं अशी सध्या चंग बांधलेला आहे. राज्य गेलं, देश गेलं, कोणत्याही नगरपालिकेमध्ये सुद्धा सत्ता नाही असं असताना मुंबई महानगरपालिकेवरती निशाणा घेऊनच खऱ्या अर्थानं महाराष्ट्र नवनिर्माण सेना उतरणार आहे असं दिसतंय. पैशाची गणित, बिल्डर लोकांसोबतची संबंध, त्याचबरोबर तिथलं केडर चांगला मजबूत असा कार्यकर्ता आणि नेत्यांनी घातलेलं लक्ष या गोष्टीवरतीच येणारी सत्ता कोणाची असणार आहे हे अवलंबून असणार आहे. सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं विशेष असं लक्ष मुंबई महानगरपालिकेवरती ठेवलेलं आहे. महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातील नेत्यांना सुद्धा मुंबई महानगरपालिकेमधील वेगवेगळ्या प्रभागाची जबाबदारी दिलेलंच असं समजत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पश्चिम महाराष्ट्रातील वरिष्ठ नेते दिलीप बापू धोत्रे यांना सुद्धा मुंबईवरून फोन आल्याचं समजलं. अत्यंत राज ठाकरे यांचे निकटवर्ती असलेले दिलीप बापूंना मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये अत्यंत प्रतिष्ठेची आणि मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याचं सुद्धा समजतं. महाराष्ट्रातल्या ग्रामीण महाराष्ट्रामधील काही तगडे नेते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे आहेत. ते नेते जरी सत्तेत नसले तरी प्रचंड कॅलिबर, प्रचंड सामर्थ्य असलेलं हे नेते आहेत. दिलीप बापू धोत्रे असतील, सहकार क्षेत्रातील प्रचंड मोठं नाव असलेलं हे नेतृत्व, संतोष नागरगोजे असतील, त्याचबरोबर वेगवेगळे जिल्हाध्यक्ष असतील, यांच्यामध्ये प्रचंड कॅलिबर आहे. सत्ता नसताना सुद्धा पक्षाचं वलय आणि पक्षाचं संघटन यांनी मजबूत गेल्या अनेक वर्षापासून ठेवलेलं आहे. यांना सर्वांना मुंबई महानगरपालिकेसाठी अत्यंत मोठ्या जबाबदाऱ्या देण्यात येण्याचं समजत आहे. प्रत्येक नेत्याला आर्थिक त्याचबरोबर तिथली राजकीय जबाबदारी जर दिली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना अत्यंत ताकदीनं त्या ठिकाणी पार पाडेल. आणि जर का अशा पद्धतीनं ग्रामीण आणि शहरी या दोन्ही नेतृत्वाचा, दोन्ही संघटनेचा मिलाप केला आणि ज्यांना जिथं जास्त गरज आहे त्या ठिकाणी जर का त्यांना घेतलं गेलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मुंबई महानगरपालिकेमध्ये मुसंडी मारल्याशिवाय राहणार नाही. आर्थिक आणि राजकीय ताकदीनं मजबूत असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सुद्धा खूप नेते आहेत. सत्ता नसताना सुद्धा व्यवसाय, त्याचबरोबर व्यापार याच्यामधून अनेक चांगल्या पद्धतीने स्थिर स्थावर झालेले सुद्धा नेते मनसेकडे आहेत. राजूदादा पाटील असतील, अविनाश जाधव असतील, बाळा नांदगावकर असतील, दिलीप बापू धोत्रे असतील, संतोष नागरगोजे असतील, अमेय खोपकर असतील, कित्येक नाव आहेत, कित्येक कॅलिबर असलेले नेतृत्व मनसेकडे आहे. या सर्व नेतृत्वांचा एकत्रित करून अत्यंत चांगल्या पद्धतीनं ज्याच्या त्याच्या व्यक्तिमत्वास, ज्याला ज्या पद्धतीनं ज्या गोष्टी जमतात त्याला त्या पद्धतीनं गोष्टी दिल्या तर मुंबई महानगरपालिकेमध्ये मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुसंडी मारेल इतकंच नक्की. तुर्तास इथं धन्यवाद. धन्यवाद.